गुड मॉर्निंग. आज केले होते मी मुगाचे डोसे एंजलच्या टिफिनसाठी, कारण आज तिच्या आवडीची भाजी नव्हती म्हणून. सोबतच मी तिला केचप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स दिले होते. तिचा टिफिन वगैरे पॅक करून तिच्या बॅगमध्ये भरून मग तिचे पप्पा तिला स्कूलमध्ये सोडवून आले आणि त्यानंतर मी गेले भाजी आणायला. दुपारी स्कूलमधून घरी आल्यानंतर एक एक सामान माझ्या हातामध्ये देऊन ती पळत घरी गेली डुग्गूला भेटण्यासाठी. तोही तिची वाटच बघत असतो आणि समूसुद्धा तिथेच होती, तर तिघांचा भरपूर मस्ती चालली होती. नंतर भूक लागली म्हणून तिने चॉकलेट स्प्रेड आणि चपाती खाल्ली. तिला एक कारण भेटलं की तिच्या आवडीची भाजी नव्हती म्हणून. मग तिला खाऊ घालून थोडा वेळ झोपवलं आणि मी माझ्या कामाला लागले. म्हणजे मी जो भाजीपाला आणला होता तो व्यवस्थित लावला आणि बाकीच्या जेवढ्या पण भाज्या होत्या त्या मी धुवून वगैरे ठेवल्या. त्यानंतर मी कोथिंबीरच्या वड्या करत होते. आधी मी वड्यांचा मसाला वाटून घेतला. त्यामध्ये मी मिरची, लसूण, आलं, ओवा, जिरे, तीळ हे सगळं, मीठ हे सगळं टाकून मी ते व्यवस्थित वाटून घेतलं. त्यानंतर मी कोथिंबीर धुवून अर्धा तास निथळत ठेवली होती. मग ती छान बारीक कापून घेतली. त्यामध्ये आधी मी 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडेसे तीळ घालून ते मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं. मला बेसन थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी थोडं आणखी ॲड करून ते छान मळून घेतलं आणि त्याच्या अशा वळकुट्या करून घेतल्या. आणि लगेचच मी त्या वड्या एका चाळणीमध्ये ठेवून वाफेवर शिजायला ठेवल्या. तुम्ही इडली पात्रात पण शिजायला ठेवू शकता. सकाळी इथे माझ्या हाताला काच लागली होती आणि ते पीठ मळताना त्याच्यामध्ये मिरची गेल्यामुळे ते इतकं झोंबत होतं. असो तर आपल्या वड्या तयार आहेत. त्यानंतर आम्ही रेडी झालो एका फंक्शनसाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.